नमस्कार, डी24 तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आज सिंदखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शेतकरी मेळावा घेण्यात आला। यावेळी वारकरी संप्रदायिक यांचं देखील स्वागत करण्यात आलं व भजन मंडळी यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। बेडसे साहेबांच्या माध्यमातून व कामराज निकम यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज या भव्य शेतकरी मेळावा घेण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संचालक अध्यक्ष शरदचंद्र खूप खूप धन्यवाद साहेब। साहेब आपण काल आला होता, साहेबांच्या वेळोवेळी संदेश मिळाले। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी यांचं निधन झालं आणि साहेबांच्या मनात असून साहेबांना येता आलं नाही, परंतु साहेबांनी सगळे कार्यक्रम आजचे कॅन्सल केले आणि आज पुन्हा वेळ दिली आणि साहेब तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी आले। सगळे म्हणतात साहेबांचा शेवटचा सिंदखेडचा दौरा 2003 ला होता। मधल्या 21 वर्षाच्या काळात साहेब पुणे जिल्ह्यात आले, परंतु तुम्हाला माहिती आहे गेल्या 10-14 आधी साहेब देशाचे कृषी मंत्री होते। साहेब संपूर्ण देश सांभाळत होते आणि राज्य आमच्या काही नेते मंडळीच्या हातात दिलं होतं, परंतु खंत वाटते 84व्या वर्षी साहेबांना सगळे नेते मंडळी ज्यांनी मोबाईलमध्ये सोडून गेली। काय जगदीश जमले 84 वर्षाचा योद्धा 24 वर्षाचा तरुण राजवेळ असं काम सध्या सुरू आहे आणि ते साहेबांचे विचार आदर्श तुम्हा आम्हा सगळ्यांना डोळ्यासमोर घालायचे, कारण या आमदाराला आपल्याला गाडायचं येतं का साहेब। 2014 आपण मला इथं उमेदवारी दिली, मी त्यापूर्वी बांधकाम मंत्र्यांकडे विशेष कार्याधिकारी म्हणून काम करत होतो। त्या माध्यमातून बऱ्याच रस्त्यांची कामं, शेतीला जाणाऱ्या रस्त्यांची कामं, शेतीजोड रस्त्यांची कामं, नाला खोली करण्याची कामं, असंख्य विकास कामं इथं केली, वेळोवेळी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या। कामराज निकम साहेब यांचा सत्कार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आला। यावेळी शरदचंद्र पवार यांनी सांगितले की येणाऱ्या काळामध्ये आमची जर सत्ता आली तर संपूर्ण सिंदखेड तालुक्याचा काया बदलून ठेवू असं देखील सांगितले। यावेळी मोठ्या संख्येने सिंदखेड तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते। कॅमेरामॅन बाप्पू आयरेसह जॉनी पवार, डी24 तास स्पीड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।